मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले की प्रॅक्टिस सेट 1.1 मधील दुसऱ्या क्वेश्चन मधील आपला 6वा क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेला होता। तर आता आपण सॉल्व्ह करणार आहे 7वा क्वेश्चन। तर 7वा क्वेश्चन हा आहे की 99x + 101 y = 499 हे पहिले इक्वेशन आहे आणि दुसरे इक्वेशन हे आहे की 101x + 99y = 501 हे दुसरे इक्वेशन आहे। तर आपल्याला असे उदाहरण असेल तर ॲडिशन करावे लागेल आणि सबट्रॅक्शन करावे लागेल। तर आपण करूया पहिले ॲडिशन ॲड इक्वेशन 1 and 2। तर पहिले इक्वेशन आहे आपण लिहून घेतलेले आहे, दुसरे इक्वेशन आपण लिहून घेतलेले आहे। तर आपलं आलेलं आहे 200x + 200y = 1000। तर याला आपल्याला डिवाइड बाय 200 करायचं आहे। डिवाइड बाय 200। तर आपल्याला डिवाइड बाय 200 करायचे आहे। तर इथे येईल x + y = 5 हे तर आपले येईल तिसरे इक्वेशन। आता आपल्याला सबट्रॅक्शन करावे लागेल। सबट्रॅक्ट इक्वेशन 1 and 2। तर 99x + 101y = 499 आणि 101x + 99y = 501 आपल्याला सबट्रॅक्शन करावे लागेल। सबट्रॅक्शन करताना साइन अपोजिट होऊन जातात। तर मायनस प्लस असेल तर मायनस होईल, प्लस असेल तर मायनस होईल, प्लस असेल तर मायनस होईल। 99x - 101x = -2x होईल, इथे +2y होईल, इथे -2 होईल। तर आपल्याला डिवाइड बाय 2 करावे लागेल। तर याचे इक्वेशन -x + y = -1 हे चौथे इक्वेशन। तर आपल्याला ॲड इक्वेशन 3 and 4। तर तिसरे इक्वेशन आहे x + y = 5 आणि चौथे इक्वेशन आहे -x + y = -1। एलिमिनेशन मेथड करताना अपोजिट साइन आहे, सेम टर्म असावी लागते। तर अपोजिट साइन पण आहे आणि सेम टर्म पण आहे, तर हे कॅन्सल होईल। y + y = 2y होईल, 5 - 1 = 4, 2 इकडे y ला मल्टिप्लाय 4 ला गेला डिवाइड होईल। तर y = 4/2 आपली y ची व्हॅल्यू आलेली आहे 2। तर x ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला y = 2 ही कोणत्या तरी एका इक्वेशन मध्ये ठेवावी लागेल। तर आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवूया, इक्वेशन नंबर 3 मध्ये ठेवूया। पुट y = 2 इन इक्वेशन नंबर 3। तर तिसरे इक्वेशन आहे आपले x + y = 5 तिसरे इक्वेशन आहे। तर x + y ची व्हॅल्यू 2 = 5, x = 5 - 2, x = 3। तर आपलं व्हॅल्यू आलेले आहे x, y = 3, 2 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला तर धन्यवाद।